नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी. तर त्यासाठी आपण एका आधी तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये साधारण 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते आपण भाजून घेणार आहोत. पहिलं खोबरं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे. गोल्डन रंग आला की आपल्याला खोबरं साईडला काढून ठेवून द्यायचं आहे. आता इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आपण त्याला साईडला काढून ठेवणार आहोत. आता त्याच तव्यामध्ये आपण साधारण मीडियम साईजचे 2 कांदे, ज्याला आपण चिरून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण तेल नाही टाकणार. कांद्याला पण आपण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जेव्हा कांदा आपला भाजून होईल त्याच तव्यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. तीळ आणि कांदा आपल्याला परत एकदा भाजून घ्यायचा आहे. हे भाजताना मात्र गॅसची फ्लेम बारीकच हवी. आता आपण त्या तव्यामध्ये परत टाकणार आहोत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच अद्रकचे तुकडे. थोडीशी कोथिंबीरही त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता हे आणि आपण जे खोबरं साईडला काढून ठेवलं होतं ते पण आपण याच्यामध्ये परत टाकणार आहोत आणि सगळा मसाला परत एकदा परतून घेणार आहोत. मसाला थंड झाला की आपण तो बारीक वाटून घेणार आहोत. आता ज्या भांड्यात तुम्हाला भाजी बनवायची ते भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कापलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आणि नंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता तो टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यामुळं भाजीला एक छान वास येतो आणि इथे आपण 2 ते 3 मिनटं मसाला पहिला परतून घेणार आहोत. नंतर आपण मसाल्यामध्ये जे आपले सुके मसाले आहेत ते ॲड करणार आहोत. जसं की लाल मिरची पावडर, घरातले काही गरम मसाले असतील ते. इथे मी कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि थोडीशी गरम मसाला पावडर याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ह्या रेसिपीमध्ये मी जो शेवगा वापरला आहे तो डायरेक्ट न वापरता ते शेवग्याचं सूप पहिलं करून घेतलेलं आहे आणि मग ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. जर तुम्हाला जर शेवग्याचं सूप न करता भाजी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट शेवगाही वापरू शकता. शेवग्याच्या सूपची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पण अवेलेबल आहे. आता सर्व मसाले एकत्र करून चांगले परतून घ्यायचे आहेत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं आहे. आता आपला मसाल्याला तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ मसाला रेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं मी सूपचं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि नंतर जे शेवगा आहे त्याच्यामधला तो टाकणार आहे. नंतर मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर नुसता शेवगा वापरत असाल तर शेवगा टाकून त्याला शिजेपर्यंत भाजी उकळून द्यायची आहे.
इथे ऑलरेडी शेवगा सूपमध्ये शिजलेला होता, त्यामुळे मी त्याला जास्त वेळ नाही शिजवलेलं. अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल.